आपल्या पुढारी सोबत जर फाईट असती तर निश्चित बरं वाटलं असतं. आज एव्हा आला एवढ्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकटाच आमदार का प्रशांत बंब याला पाडा, काय करा प्रशांतला पाडा, काय करा, का बरं पाडा, फक्त एकटाच आहे. त्यांनी काय केलं तुमचं, त्याला पाडण्यासाठी पैसे देऊन पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांनी, काही पुढाऱ्यांनी, ज्यांचा डोळा साऱ्यात मोठा डोळा यांचा पाण्यावर आहे, हे तुम्हाला सर्वांना बऱ्याच वेळेस साहेबांनी पण सांगितलं असेल. साऱ्या जर जायकवाडीला पाणी असेल तर तो आपली एमआयडीसी चालू असते, आणि एमआयडीसी जर कधी बंद झाली तर बेकाराचे लोंढे फिरतील, आणि ती एमआयडीसी चालू होऊ नये, इथले लोक बेकार व्हावे, आपल्या इथल्या लोकांनी ऊस मजूर काम व्हावं, ऊसतोड कामगार व्हावं, आणि यांच्या कारखान्यावरती ऊस तोडायला जावा, म्हणून हे रचलेले सारं षडयंत्र आहे. प्रशांत बंबला पाडलं म्हणजे प्रशांत बंब हा पाण्यावर बोलणार नाही, येणारा आमदार त्यांचाच आहे, म्हणून त्यासाठी हे चाललेलं मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र इतकं हळूहळू त्यांना मराठवाड्याचं सहनच होत नाही हो. त्या लोकांना आहे ना आपलं सहनच होत नाही, त्यांचं कसं का असं ना, पण आपलं पोरग यांना सहन होत नाही. आपल्याकडे विकास होऊ द्यायचा नाही, आपण त्यांचे मजूर राहिलं पाहिजे, आपण त्यांचे गुलाम राहिलं पाहिजे. हा एक झाला पाठ. दुसरे आताचे जे आमदार आले यांनी कुठेतरी एखादा रस्ता केला असेल, एखादा रोड केला असेल. काल परवा काय झालं, ज्यावेळेस अजितदादा आपल्याकडे आले, माननीय शिंदे साहेबांकडे अजितदादा आले, माननीय शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळ झाले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी काय केलं, आम्ही सोबत होतो. ज्या काल परवा जे कोणी भाषणात सांगितलं की त्यांनी गंगापूरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा दिला, 100% दिला, पण त्यांनी नाही दिला, माननीय अजितदादा यांनी दिला. ती संस्थाचा मी फाउंडर आहे, त्या संस्थेत मी आहे, अरुणराव आहे, आम्ही सर्वजण आहे. मी स्वतः दादाकडे गेलो होतो, मी स्वतः अरुण रोडगे. त्या तुम्ही जर तिथे गेले असेल त्या बोर्डवर नाव वाचा, माझं स्वतःचं नाव आहे. त्या ठिकाणी आम्ही स्वतः अजितदादाकडे गेलो, आमची खूप दिवसाची मागणी आहे. अजितदादा नेमकेच आले होते, त्यांना समजून सांगितलं, त्यांनी म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही, मी तुम्हाला निधी देतो. दादाकडून आम्ही हा निधी घेतला होता. बरं, समजा जर यांचा विरोध असता त्या पुतळ्याला, आमदार साहेबाचा जर विरोध असता त्या पुतळ्याला, तर त्यांनी निधी देऊ द्यायला असता का? आमच्यापेक्षा दादा बंब साहेबाचं दादाचं खूप चांगलं आहे, परंतु